हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसा गेला तुमचा मराठी पेपर? मला तर वाटते की सर्वांचा पेपर बेस्ट गेला असेल. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण या पेपरचं फुल सोल्युशन पाहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. आणि हां, या चॅनलवरती मी IMP पेपर सुद्धा अपलोड करत असतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा, तुमच्यासमोर येते विभाग गद्य 1. बघा, विभाग गद्य 1 तुम्हाला 20 मार्क्ससाठी आलेला होता. 20 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. बघा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 कृती क्रमांक 1 अ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे. बघा, पॅराग्राफमध्ये मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकांनी सांगितलेले तंत्र. तर बघा, याचा सुद्धा आन्सर मी तुम्हाला पॅराग्राफमध्ये दाखवतो की याचा आन्सर काय होतं. तर बघा, याचे जे 4 मार्क्स आहे, याचे 2 मार्क्स आणि याचे 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. इथं तुमचे 4 मार्क्स इझिली बनतात. तर बघा, पॅराग्राफमध्ये याचं आन्सर काय आहे. तर बघा, पहिल्याचं जे आन्सर होतं ते होतं इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला लिहायचं होतं की आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी. तर बघा, हे जे 2 मी तुम्हाला अंडरलाईन करून दिले, तर हे एक य मध्ये आणि एक र मध्ये लिहायचं होतं आणि 2 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे होते. त्यानंतर बघा, जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र. तर याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे य मध्ये तुम्हाला लिहायचं होतं वाहनांचा वापर उपयुक्त व गरजेनुसार करणे. त्यानंतर र मध्ये तुम्हाला लिहायचं होतं अनुभव जगणे व निसर्गाशी संपर्क साधणे. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळले असते. त्यानंतर बघा, समोर तुम्हाला विचारलेलं आहे की 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे सोमत अभिव्यक्ती. बघा, तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं असते. तर बघा, इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनांचा उपयोग होतो, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर बघा, किंवा तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता किंवा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा, इथं तुम्हाला विचारलेलं आहे की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका सुधारण लिहा. बघा, हे जे 4 मार्क्स आहे, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. 4 मार्क्स घेणं काही अवघड नाही. तुम्हाला तुमच्या मतानं तुम्ही लिहू शकता आणि 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. तर बघा, मला तर वाटते की सर्वांनीच हे 4 मार्क्स घेतले असतील. त्यानंतर बघा, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. बघा, या पॅराग्राफमध्ये तुम्ही इझिली याचं आन्सर बघू शकता. बघा, मी इथं तुम्हाला याचं आन्सर सांगितलेलं आहे. बघा, 1 नंबरवर तुम्हाला लिहायचं होतं पुष्पगुच्छ आणि 2 नंबरवर तुम्हाला लिहायचं होतं नारळ. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याचे 2 मार्क्स इझिली प्रकारे घेऊ शकले असते. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिलेले दृश्य. तर याचे पण 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा मित्रांनो, मी याचं सुद्धा आन्सर तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. बघा, तुम्हाला लिहायचं होतं की नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. तर बघा, असं आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं आणि इझिली मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा, र मध्ये तुम्हाला लिहायचं होतं की नारळातून चिमुकल्या मुलीचे डोके असल्याची कल्पना झाली. तर अशा प्रकारे 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकले असते. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर येते 3 नंबरवर सोमत अभिव्यक्ती. सोमत अभिव्यक्तीचे तुम्ही इझिली 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा, तुम्हाला विचारलेलं आहे की लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्या विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा किंवा समाजातील अनिष्ट रूढी या विषयावर तुमचे मत स्पष्ट करा. तर बघा, हे दोन्ही पण क्वेश्चन्स आहेत. हे दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. तर बघा, दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला एकदम इझी दिलेले आहेत. बघा, लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्या विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. तर याचं आन्सर तुम्ही असं लिहू शकले असते की लेखकाने नारळाचे चित्र काढताना त्यात चिमुकल्या मुलीचे डोके दाखवले आहे. त्यानंतर तुम्ही हे पण लिहू शकले असता, यामधून स्त्रीभ्रूण हत्या ही अत्यंत क्रूर आणि अमानुष कृत्य आहे. त्यानंतर असा संदेश दिला आहे, मुलगी ही समाजाची शोभा आहे. तिचा जन्म होण्यापूर्वी तिची हत्या करणे हा मोठा गुन्हा आहे. स्त्री पुरुष समान आहेत, त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींना सन्मान केला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकले असता. त्यानंतर बघा, समोर तुम्हाला दिलेलं आहे ई वर खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. तर यामध्ये तुम्हाला 2 शब्द लिहायचे होते आणि 2 मार्क्स इझिली घ्यायचे होते. तर यामध्ये काय येणार? बघा, यामध्ये 2 शब्द तुम्हाला दिलेले आहे अणुविज्ञानाचे आणि कॅम्प्युटरचे. हे 2 शब्द तुम्हाला त्यामध्ये लिहायचे होते आणि 2 मार्क्स इझिली घ्यायचे होते. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, तुम्हाला विचारलेलं होतं लेखक भाग्यवंताच्या पंक्तीत जाऊन बसले कारण. तर याचं कारण काय आहे हे तुम्हाला लिहायचं होतं आणि 2 मार्क्स इझिली घ्यायचे होते. तर याचे 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकले असता. बघा, इथं मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेली आहे. हे त्यामध्ये लिहायचं होतं. बघा, इथपासून तर इथपर्यंत तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. तर त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, कृती क्रमांक 2 अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, तुम्हाला आता कविता दिलेली आहे आणि कवितेच्या माध्यमातून बघा तुम्हाला 16 मार्क्स इझिली घेऊ शकता. तर 16 मार्क्स कोण घेतले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा, चौकटी पूर्ण करा. आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा. तर बघा, 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. तुम्हाला यामध्ये 2 शब्द लिहायचे होते. तर बघा, 1 नंबरवर तुम्हाला लिहायचं होतं कोमल पाचूंची. त्यानंतर 2 नंबरवर तुम्हाला लिहायचं होतं इंद्रनीळ वेळूंची बेटे. तर अशा प्रकारे 2 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं होतं कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे. बघा, 2 फुलांची नावे तुम्हाला लिहायची होती. तर बघा, 1 नंबरवर केतकी, त्यानंतर 2 नंबरवर जाई. तर अशा प्रकारे 2 शब्द लिहिण्याचे तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळले असते. कोण हे 2 मार्क्स घेतले हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काही अवघड पेपर नव्हता, एकदम सोपा पेपर होता. तर हे 2 शब्द कोण लिहिले हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर चला समोर जाऊया. अभिव्यक्ती आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात शब्दबंद करा. बघा, 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकले असता. तुम्हाला यामध्ये असं लिहायचं होतं आषाढ महिन्यात आकाश काळ्या ढगांनी भरून जाते, थंड वारा सुटतो आणि मुसळधार पाऊस कोसळू लागते.
शेतात हिरवाई पसरते, झाडे वेली फुले ताजीतवान होतात, पावसामुळे वातावरण प्रसन्न होते, मला आषाढातील पावसाचा आनंद खूप आवडतो. बघा अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमच्या मताने सुद्धा लिहू शकले असता आणि हे मी जे सांगितलं हे सुद्धा तुम्ही लिहू शकले असता. त्यानंतर बघा आवर तुम्हाला विचारलेलं आहे, खालील ओळींचा अर्थ लिहा. बघा अर्थ आहे 4 मार्क्सचा अर्थ आहे, 4 मार्क्सचा अर्थ सुद्धा तुम्ही लिहू शकले असता. 4 मार्क्सचा अर्थ हा पण खूप जणांनी लिहिला असेल, कारण कवितेचा अर्थ आहे, कवितेचा अर्थ सर्वांनाच लिहिता येतो. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. बघा काव्यसौंदर्य तुम्ही सोडू शकता किंवा रसग्रहण तुम्ही करू शकता. बघा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 4 मार्क्स हे इझिली तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा विभाग 3 साहित्य प्रकार कथा. बघा साहित्य प्रकार कथाचा हा क्वेश्चन आहे, 10 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. बघा 10 मार्क्स तुम्ही साहित्य प्रकार आणि कथाचे इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं विचारलेलं आहे कृती 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला अ मध्ये विचारलेलं आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा, प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा. तर बघा इथं तुम्हाला लिहायचं होतं प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले जात असे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं होतं आणि 1 मार्क्स इझिली घ्यायचा होता. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं आहे कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. यामध्ये तुम्हाला असं लिहायचं होतं कथा शीर्षक आकर्षक, आशयाला सुगंधत व अर्थपूर्ण असावे. तर अशा प्रकारे याचा सुद्धा तुम्ही 1 मार्क्स घेऊ शकले असता. त्यानंतर बघा समोर जाऊया. समोर तुम्हाला विचारलेलं आहे की कथा व्याख्या लिहा. बघा तुम्हाला कथेची व्याख्या लिहायची आहे. बघा इथं मी तुम्हाला कथेची व्याख्याला अंडरलाईन केलेली आहे. बघा इथपासून तर तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर 2 मार्क्स सर्वांनीच घेतले असतील. त्यानंतर बघा समोर तुम्हाला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. 6 मार्क्ससाठी आहे. बघा 3 मार्क्सची एक कृती आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 6 मार्क्स घ्यायचे होते. तर कोणी कोणी हे 6 मार्क्स घेतले हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा तुम्हाला इथं विचारलेलं आहे की अनुचे स्वभाव चित्र थोडक्यात रेखाटा. त्यानंतर बापूजी गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अनुचे सांगितलेले फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर गडी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 क्वेश्चन विचारलेले आहे. यामधले तुम्हाला कोणत्याही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि 6 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. याचं जर आन्सर मी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला समोर जाऊया. बघा समोर येते उपयोजित मराठी. बघा 14 मार्क्ससाठी उपयोजित मराठी आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृत्या सोडवायच्या होत्या आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे होते. तर बघा यामध्ये मी तुम्हाला चारी क्वेश्चनचे जे आन्सर आहे ते आन्सर सांगतो. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं होतं की मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. बघा इथं तुम्हाला लिहायचं होतं मुलाखतीची सुरुवात नम्र अभिवादनाने करावी, स्वतःची व समोरच्या व्यक्तीची ओळख करून घ्यावी, मुलाखतीचा उद्देश स्पष्ट सांगावा. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं होतं माहिती पत्रकाची गरज लिहा. माहिती पत्रकाची गरज लिहा. इथं तुम्हाला याचं आन्सर असं लिहायचं होतं की माहिती संक्षिप्त, स्पष्ट व आकर्षक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रकाची गरज असते. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं होतं अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. बघा याचं आन्सर असं लिहायचं होतं अहवालामुळे घटनेची अचूक माहिती, निष्पक्ष मांडणी व योग्य नोंद ठेवता येते. त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं होतं वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. बघा एखाद्या घटनेचे वस्तुनिष्ठ, संक्षिप्त व स्पष्ट वर्णन म्हणजे वृत्तलेख. तर अशा प्रकारे या 4 प्रश्नांचं आन्सर आहे. त्यानंतर बघा समोर तुम्हाला विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. 10 मार्क्ससाठी बघा 10 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. यामधले तुम्हाला कोणत्याही 2 कृत्या सोडवायच्या होत्या आणि 10 मार्क्स घ्यायचे होते. बघा खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाची रचना लिहा. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला यामधल्या 2 कृत्या सोडवायच्या होत्या आणि 10 मार्क्स इझिली घ्यायचे होते. त्यानंतर बघा विभाग 5 व्याकरण व लेखन. बघा व्याकरण 20 मार्क्ससाठी आहे. तर बघा व्याकरण घटक व वाक्यप्रचार. बघा कृती 5 सूचनेनुसार कृती करा, योग्य पर्याय निवडा. बघा ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे 4 नंबरचा. बघा 4 नंबरचं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं आहे की सूचनेप्रमाणे सोडवा. बघा तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. तर याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. तर तुम्हाला इथं असं वाक्य तयार करायचं होतं की तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलू नका. तर हे झालं आपलं नकारार्थी वाक्य. तर अशा प्रकारे 1 मार्क्स इथं पण आपला बनतो. त्यानंतर बघा 2 नंबर योग्य पर्याय निवडा. गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. तर बघा तत्पुरुष समास हे याचं आन्सर आहे. 1 मार्क्स तुम्हाला इथं पण इझिली मिळतो. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं होतं यथाशक्ती या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. तर बघा समासाचं नाव असं होतं की अव्यय भाव समास. तर अशा प्रकारे 1 मार्क्स याचा पण आपल्याला बनतो. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे य मध्ये योग्य पर्याय निवडा. बघा दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा हे जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. 1 नंबरचा याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे याचा सुद्धा आपल्याला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं होतं की कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? तर बघा 1 नंबरचं जे वाक्य आहे की सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. तर हे झालं आपलं कर्तरी प्रयोगाचं वाक्य. तर अशा प्रकारे याचा सुद्धा 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा समोर 4 नंबरवर योग्य पर्याय निवडा. तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराये मिळाले, स्वजन गवसला जो त्याच्यापाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. बघा याचा अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे. तर याचा अलंकार 4 नंबरचा आहे अर्थांतरण्यात. तर अशा प्रकारे याचा अलंकार तुम्हाला लिहायचा होता आणि 1 मार्क्स इझिली घ्यायचा होता. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं होतं की आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा. तर याचा उपमान आहे ताजमहल.
बघा हा जो ताजमहल आहे हा याचा उपमान आहे, तर अशा प्रकारे याचा 1 मार्क्स. त्यानंतर बघा य वर तुम्हाला विचारलेलं होतं साखर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. बघा याचं जे आन्सर आहे ते आहे 1 नंबरचं पहाटेच्या गाढ निद्रेत असणे. तर अशा प्रकारे याचा सुद्धा आपल्याला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा र वर तुम्हाला विचारलेलं होतं की साखर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. बघा तुम्हाला साखर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि 1 मार्क्स इझिली घ्यायचा आहे. तर बघा याचा वाक्यात उपयोग असा होईल की रविवारी मी साखर झोपेत असताना आईने मला उठवले. तर बघा अशा प्रकारे तुम्ही 1 मार्क्स इझिली घेऊ शकले असता. त्यानंतर बघा आवर तुम्हाला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. बघा तुम्हाला कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा होता आणि 10 मार्क्स घ्यायचे होते. तर बघा तुम्हाला निबंधाचे विषय दिलेले होते की रानफुलांचे सौंदर्य, त्यानंतर माझा आवडता साहित्यिक, त्यानंतर ग्रंथालयाचे मनोगत, त्यानंतर समुद्र आटला तर, त्यानंतर स्त्री पुरुष समानता, काळाची गरज. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 विषय दिलेले होते. तर या 5 विषयांपैकी तुम्हाला कोणताही एक विषय घ्यायचा होता आणि 200 ते 250 शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा होता. तर हा निबंधाचा क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही यामधला कोणता विषय घेतला. तर अशा प्रकारे या पेपरचं आन्सर होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचा ऑप्शन येईल तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तो पण त्याचा आन्सर चेक करेल. आणि आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.